श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 26 मार्च वार गुरुवार आहे. तर या दिवशी आलेली आहे रामनवमी. तर काही ठिकाणी रामनवमीला जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. रामाच्या जन्मतिथी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. रामनवमीच्या दिवशी लवकर उठले जाते आणि भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस रामनवमी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीला खूप महत्त्व दिले जाते. दिवशी श्रीरामाच्या मंदिरामध्ये देखील पूजा केली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा जन्म उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने पूजा करायची आहे, मुहूर्त काय आहे, त्याचबरोबर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता. तो पावन दिवस सर्वत्र भक्तिभावाने आपल्या घरात हा साजरा केला जातो. हिंदू धर्माचा हा पहिलाच दिवस असतो जो वर्षातून एकदाच येत असतो. या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जाते की भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामाचा जन्मदिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत खास म्हटला जातो. या दिवशी भगवान रामाच्या प्रतिमेची किंवा मूर्तीचा अभिषेक करून पूजा केली जाते. या दिवशी रामायणाचा पाठ देखील वाचला जातो. भगवान रामाच्या नामाचे निरंतर स्मरण केले जाते. उद्या जे श्रीराम श्रीराम हा मंत्र ज्या घरामध्ये जपला जातो त्या घरामध्ये दुष्ट नजर लागत नाही. रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता होणार आहे. मात्र यंदा नवमी आणि रामनवमी एकत्र आल्याने हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर श्रीराम यांचा जन्म जे आहे तर मध्यकाळामध्ये दुपारी झाल्याने आणि रामनवमीचा जो जन्मकाळ आहे तर तो विधी जो आपल्याला किंवा पूजा विधी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 12:45 राहणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा सकाळ संध्याकाळ दुपार या वेळेमध्ये केली तरीही चालेल. रामनवमीची पूजा कशा पद्धतीने करावी, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व कामामध्ये त्याला यश मिळणार आहे. सर्व संकट हे दूर होणार आहेत. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतील. बाहेर मुलगा तुमचा शिक्षणाकरिता गेलेला असेल तर त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्याला संकट येणार नाही. सर्व संकट हे दूर होतील. म्हणूनच मुलांच्या बुद्धीमध्ये भरभरूत यश मिळण्यासाठी अडचणी समस्या ह्या नावालाही उरणार नाही. आजारपण असेल, शत्रुपीडा असेल, नकारात्मकता असेल किंवा त्याला कोणती नजर बांधा लागलेली असेल किंवा एखादा शत्रू त्रास देत असेल, बाहेरगावी शिकण्याकरिता गेलेला मुलगा जो आहे तर त्याचं मन तिथे लागत नसेल, त्याचं मन जे आहे तर तिथं लागण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रीराम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आता सर्वात प्रथम आपल्याला रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे तर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गोमूत्र, गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्या वेळेमध्ये आपल्याला श्रीराम श्रीराम हा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर सर्व देवतांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे श्रीरामाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर काय करायचं आहे, मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीकृष्ण बाळ आहेत तर त्यांची मूर्ती घेऊ शकता. तर पहा, ही मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा लावण्यासाठी आपल्याला इथे एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही निरंजनी घेतली तरीही चालेल. आता काय करायचं आहे तर या पंतीमध्ये आपल्याला कलावा धागा जो आहे, जो लाल कलावा धागा असतो तर तो कलावा धागा घ्यायचा आहे किंवा तुम्ही 2 वाती घेतल्यात तरीही चालेल. तर पहा, मातीच्या पंतीमध्ये सात्विकता एवढी असते की आपण जे उपाय करतो त्याचा थेट जो प्रभाव आहे तर ते मुलांवर होत असतो. म्हणून आवर्जून मातीची पंती घ्या, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 2 कलावा धागाच्या ज्या धागा आहे तर तो टाकायचा आहे किंवा वाती घेतल्यात तरीही चालेल. तर पहा, हा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला
प्रभू श्रीरामांना हळदी कुंकू अष्टगंधक लावायचा आहे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे, धूप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो श्रीरामांना खूप प्रिय आहे, तर तो बुंदीचे लाडू, खीर आणि सुंठ वड्याचा नैवेद्य जो आहे त्यांना खूप प्रिय आहे, म्हणून हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. दुपारी मध्यान्ह काळामध्ये रामाचा पाळणा घरात हलवून रामनवमीचा जन्मोत्सव साजरा करावा. तर श्रीराम यांना सुंठ वड्याचा नैवेद्य खूप प्रिय असल्यामुळे त्यांना सुंठ वड्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. श्री प्रभू रामचंद्र की जय असा घोष नक्की करायचा आहे. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आता आपल्याला 12 वाजता जो शंख आहे तर त्याचा आवाज करायचा आहे, शंख वाजवायचा आहे हा मंत्र म्हणल्यानंतर. आता श्रीराम यांना तुळशीच्या मंजुळाचा हार देखील अर्पण करायचा आहे. याशिवाय पूजा जी आहे तर ती अपूर्ण म्हटली जाते. तर हा उपाय करत असताना आपल्या लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत किंवा घरातील पती असेल त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर हा उपाय केल्याने वाईट दृष्ट लागणार नाही किंवा वाईट शक्तीपासून त्रास होत असेल, वाईट एनर्जीपासून संरक्षण आपलं होत असते किंवा मुलाला एकदम लवकर नजर लागत असते किंवा कुठलेही दोष संकट जे आहेत तर त्याच्या मागे येतात. कोणतीही अडचणी असेल किंवा प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत नसेल, लग्न कार्य लवकर जुळत नसेल किंवा कोणतेही विघ्न जे आहे तर सतत त्याच्या मागे येत असेल, सर्व कामामध्ये त्याला यश मिळेल. कोणत्याही गोष्टींना तोंड देण्यासाठी त्यांच्यामध्ये एक ताकद येईल, एक सकारात्मकता येईल. पहा, कोणतेही यशाचे मार्ग जे आहेत तर ते आपण खुले करू शकतो. तर हा लाल पिवळा आपल्याला इथे धागा लागणार आहे, कलावा धागा ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर हा धागा कलावा धागा जो आहे तर तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचे आहे, हळद आपल्याला भिजवायचे आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर हा कलावा धागा त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या कलाव्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये उजव्या घ्यायचा आहे. रामरक्षा हे स्तोत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर दुसरी गाठ बांधायची आहे आणि परत आपल्याला रामरक्षा स्तोत्र या पठणाचं पठण करायचं आहे. असं 11 वेळा या धागाला गाठी बांधायच्या आहेत आणि त्यानंतर 11 वेळा आपल्याला श्री रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्यानंतर हा धागा जो आहे तर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला प्रभू श्रीरामांना आपल्या मुलांच्याबद्दल जी काही तुमची भावना आहे किंवा तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला बोलायच्या आहेत. असं केल्याने काय होते की आपल्या मुलांमध्ये ज्या नकारात्मकता आहे, शत्रुपीडा लागलेली आहे तर ती कमी होत असते. त्यानंतर हा जो धागा आहे तर मुलाला शेजारी बसवायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, मुलाच्या हाताला आपल्याला ही धागा जो आहे तर तो बांधायचा आहे आणि मुलाला अष्टगंधक लावायचा आहे, रुमाल डोक्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर श्रीरामांचा जो मंत्र आहे श्रीराम श्रीराम हा मंत्र 108 वेळा मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. मुलं जर लहान असेल तर तुम्ही स्वतः म्हटलात तरीही चालेल. तर हा उपाय केल्याने नोकरीमध्ये यश मिळते, अडचणी नावालाही उरत नाही, घरामध्ये सुखसंपत्ती देखील यामुळे येऊ लागते. मुलांच्या कोणत्याही कार्यामध्ये अडचणी व अडथळे येत असेल तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. मुलांच्या लग्नामध्ये बांधा येत असेल, लग्न झालेलं आहे पण त्यामध्ये सुखसमृद्धी राहत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही, घरामध्ये यश मिळत नाही, नोकरी मिळत नाही, अशा समस्या भरपूर मुलांना येत असतात. कोणत्याही कामामध्ये त्यांना विघ्न येतात, नोकरीला गेला तर त्याला यश मिळत नाही, त्रास नकारात्मकता त्याच्या जीवनामध्ये सतत येत असतात. आपल्या घरामध्ये लहान मुले असेल किंवा मोठी मुले असेल त्यांच्यासाठी हा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे. प्रभू श्रीरामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटांना गंभीरपणे सामना करण्यासाठी हे श्री रामरक्षा स्तोत्र आहे. हे एक अमोघ शस्त्र आहे. या स्तोत्राच्या नित्थळ पठणाने आपली वाणी जी आहे तर ती चांगली होते, आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. म्हणून श्री प्रभू राम जे आहे तर ते आपले नखशिखांत रक्षण करत असतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे नित्य पठण जर आपण आपल्या घरामध्ये जर केले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि मुलांच्या जीवनामध्ये कोणतेही विघ्न येत नाहीत. म्हणून हा एक उपाय करून पहा, मुलांच्या सर्व कार्यामध्ये त्यांना सफलताही मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.